छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी मंदिर येथे शिवकालीन प्रदर्शन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे व सहकाऱ्यांनी वापरलेले शस्त्र सर्व लोकांसाठी दर्शवण्यात आले आहेत। युवा पिढीला इतिहासकालीन शस्त्रांची माहिती व्हावी, तसेच शिवकालीन युगामध्ये कशा प्रकारे ही शस्त्रे वापरली गेली त्याबद्दल इथे तंतोतंत माहिती देण्यात आली आहे। तसेच शिवभक्तांना या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे। सुरक्षा कर्मचाऱ्याच्या मारल्याच्या मुद्द्यावरून कंगना राणावतचा आता एक व्हिडिओ समोर आलेला आहे। मी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं कंगना या व्हिडिओमध्ये सांगत आहे। कंगनाने सांगितले की एका महिला कर्मचारीने तिला मुस्कटात मारली, त्यानंतर तिने असे का केले असे विचारले असता तिने सांगितले की मी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देते। कंगना म्हणाली की मी पूर्णपणे सुरक्षित आहे, पण माझा प्रश्न आहे की पंजाबमधील वाढत्या दहशतवाद आणि अतिरेक्यांना आपण कसे सामोरे जाणार। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दिल्लीकडे रवाना झाले आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नवनीत राणा व महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यात जोरदार लढत झाल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे विजयी घोषित झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राणा दाम्पत्याला तातडीनं दिल्ली येथे येण्याचा निरोप दिल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे तातडीने अमरावतीवरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत। गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असं वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केलं आहे। पारनेर शहरांमध्ये आज दुपारी खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाला अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली। या मारहाणीत लंके समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहेत। यावेळी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे तात्काळ रुग्णालयात दाखल होते। समर्थकांची विचारपूस केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की ज्याने हल्ला केला त्या गुन्हेगारावर कारवाई झालीच पाहिजे। तसेच यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेत आवाहन देखील केले आहे। स्वप्नील भाऊचा पाऊन दिसून राहिला चर्चा केली, परिस्थिती चिंताजनक आहे। डोक्याला मार लागलेला आहे आणि पोटात पण मार लागलेला आहे। त्याच्यात बाकी बऱ्याच ठिकाणी मला मार लागला आहे, डोक्याला मार लागल्यामुळे आणि पोटाला आणि डोक्याला छातीला थोडा हल्ला करणारे नेमके कोण होते सर? हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण घेत असतात आणि पारनेरमधलेच काही गुन्हेगार त्यांचे नाव पण हो अण्णा थोडा भाग निष्पन्न झालेली पोलीस स्टेशनला पण अरे तू स्वप्नील बुमनीट झाला ना, पुढे काय ना ते 24 तास कोणा काय राजकारण हा खेळ तुम्हाला बूम बाहेर घे ना नंतर सुद्धा ती पचवता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचवता आला पाहिजे। यामागं ज्या कोणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आत्तापर्यंतचे काही स्टेटमेंट पहा तुम्ही, त्यांचे निवडणुकीचे भाषणं पहा, म्हणजे आम्हाला जसं काय कुणीच काही फिरू शकत नाही। ह्या आवेशात बोलणारे त्यांचे जर मागची पार्श्वभूमी होती आणि खोट्या जमिनी बांधवण्याचा प्रयत्न केलेला काही गुन्हे दाखल झाले, काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर। गुन्हेगार तो गुन्हेगार, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। गुन्हा दाखल आत्तापर्यंत काही झालेला नाही, त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही, कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली, फिर्यादच दिली नाही तर ते तरी कसे दाखल करते। म्हणून आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे। असं काही शांततेचं आवाहन करणं ते काय पाहतं नाही, कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे, कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असो किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे। परंतु कुठला पण पक्षाचा असो, कार्यकर्ता असो किंवा कुठल्या संघटनेचा असो। पारनेरमध्ये वारंवार घडत आहेत घटना अशा
नाही, कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो. मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी पार्लरमध्ये फोन करून सांगितले की शांतता राखा, कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे. कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे. नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो. हा जो हल्ला झालाय हा पूर्वनियोजित कट होता का? पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता अंतर्गत माहिती नाही सध्याच्या परिस्थितीत. विखे समर्थक होते. तर समर्थक कुठला असू का कुणी पण असू, आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे. म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार. राजकारण झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या पार्टीचं आहे, यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना, त्या गुन्हेगाराला शासन द्यायला पाहिजे. ही भूमिका माझी महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या खोट्या अपप्रचारामुळे महायुतीचा पराभव झाला असं वक्तव्य डॉक्टर हिना गावित यांनी केलं आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात माझा जो पराभव झाला हा खोटा गैरसमज पसरवल्यामुळे झाला आहे. काँग्रेसने खोटा प्रचार करत भाजप जर 400 पार गेला तर आरक्षण व संविधान काढेल असा अपप्रचार केल्याचा फटका आम्हाला बसला असल्याचे भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले आहे. काँग्रेस व विरोधकांनी मतदारसंघात खोटा प्रचार करून गैरसमज पसरवला आहे. आरक्षण व संविधान बदलण्याचा खोटा प्रचार त्यांनी केला, त्यामुळे मतदार या खोट्या आश्वासनाला बळी पडले व त्याचे नुकसान नंदुरबारमध्ये नव्हे तर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला झाला आहे. नंदुरबार मतदारसंघात काही नेते हे आमच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडला असे बोलताना दिसत आहेत, परंतु त्यांच्याच मतदारसंघात महायुतीला चांगल्या प्रकारचे मतदान पडले आहे. म्हणून त्यांनी या खोट्या अफवा पसरवून श्रेय घेण्याचे काम करू नये. नंदुरबार मतदारसंघात गेल्या 10 वर्षात मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहेत. काही कामे आचारसंहितेमुळे बाकी राहिले होते, ते काम आता निवडणुकीनंतर होणार आहे. परंतु हे काम मी खासदार असताना मोदी सरकारकडून मंजूर केले आहेत, त्यामुळे या कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये असा टोला खासदार हिना गावित यांनी नवनिर्वाचित खासदारांना लगावला आहे. यापुढे डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस यांनी खूप मेहनत घेतली. उमेदवार निवडण्यासाठी त्यांनी नंदुरबार मतदारसंघात सभा घेतल्या, परंतु खोटा प्रचार व गैरसमजामुळे नागरिकांनी महायुतीला नाकारलं. परंतु यात देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नसून महाराष्ट्राचे सक्षम नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे यापुढे करत राहतील असे देखील माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितलं आहे. नंदुरबार लोकसभेमध्ये जो निकाल लागला तो आदिवासी लोकांमध्ये जो एक खोटा प्रचार, एक गैरसमज संविधान आणि आरक्षणाबद्दल पसरविण्यात आला, त्याच्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे. जे कोणी पुढारी समजत असतील की हा विजय त्यांचा आहे किंवा त्यांच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे, तर त्यांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे की त्यांच्या गावामध्ये, ते ज्या गावाचे आहे किंवा त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्या गावांमध्ये मला महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळाला आहे. मग ते नंदुरबार शहर असो, नंदुरबार विधानसभा असो, शहाद्याचा सारंगखेडा असो किंवा नांदरखेडा गाव असो किंवा संपूर्ण नंदुरबार विधानसभा असो, सर्वीकडे मला या ठिकाणी लीड मिळालेला आहे. मतदान लोकांनी मला केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी जो उमेदवार निवडून आला आहे त्यामध्ये या पुढाऱ्यांचं कुठलंही श्रेय नाही, त्यांचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही. हे तर एक खोटा प्रचार जो संपूर्ण महाराष्ट्रभर, फक्त आपल्याकडेच नव्हे, ऑल ओव्हर महाराष्ट्र, जो एक खोटा प्रचार, खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला, त्याचा परिणाम हा आहे. त्यामुळे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. पण मागच्या 10 वर्षात जे जे काही या मतदारसंघाच्या जनतेला कमिटमेंट केलं होतं, आश्वासनं दिली होती, ती आपण निवडणूक लागण्याच्या पूर्वीच सर्व आश्वासनं ही आपण पूर्ण केली आहे. कधी
एखादं काम असेल ते लवकर मंजूर होतं तर त्याचं काम हे सुरू होऊन जातं. कधी कधी काही टेक्निकल बाबींमुळे काम मंजूर होऊन जातं, परंतु ते सुरू होण्यासाठी मधल्या काळामध्ये निवडणुकीची आचारसंहितेचा अडथळा आणला. जसं काही नॅशनल हायवेंना 800-900 कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले, परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे त्याचं टेंडर प्रक्रिया होऊ शकली नाही आणि म्हणून ते जे काम आहे ते निवडणूक संपल्यानंतर सुरू होणार. परंतु ही जी सगळी कामं आहे ही मी खासदार असताना केंद्र सरकारकडून, आदरणीय मोदीजींकडून ही सर्व कामं आपल्या मतदारसंघात मी मंजूर करून आणलेली आहे आणि हीच कामं पुढचे 2-3 वर्ष चालणार. कारण नॅशनल हायवेसारखी कामं असतात, ही काय एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होत नाही. 3-4 वर्ष ही कामं चालतात आणि ही कामं आमच्या काळात मंजूर झालेली आहे. त्यामुळे उगाच कोणीही फुकटचं श्रेय घेऊ नये असं मला या ठिकाणी सांगायचं. लोकसभाच्या या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सर्वप्रथम जनतेने जो जनादेश दिला आहे त्याचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करते आणि या निवडणुकीमध्ये एक आदिवासी भागात खास करून एक अशी लाट तयार झाली. खरं म्हणजे काँग्रेसचा जो खोटा प्रचार होता त्याची ही लाट तयार झाली की 400 पार झालं तर संविधान बदललं जाईल, आरक्षण काढून घेतलं जाईल आणि या खोट्या प्रचाराला आदिवासी लोक बळी पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा जो गैरसमज पसरवण्यात आला तो दुर्दैवानं आम्ही काढू शकलो नाही लोकांच्या मनातून आणि म्हणून हा पराभव या ठिकाणी आमचं झालेला आहे. आणि जसं माझ्याकडे नंदुरबार मतदारसंघामध्ये आदिवासी समाजामध्ये हा गैरसमज तयार करण्यात आला, तसाच इतर मतदारसंघामध्ये SC समाजाचे समाज बांधव आहेत, आदिवासी समाजाचे समाज बांधव आहेत. सगळीकडेच हा अशा प्रकारचा एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसने जो सेट केला त्याचा फटका हा या निवडणुकीमध्ये बसला आहे असं मला वाटतं. या आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी प्रचंड परिश्रम घेतले, प्रचंड मेहनत घेतली. सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन तिथला उमेदवार निवडून आला पाहिजे, महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी त्यांनी वैयक्तिक ही खूप मेहनत घेतलेली आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मोदीजींनी, आदरणीय देवेंद्रजींनी दोघांनीही सभा घेतल्या आणि मला निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु दुर्दैवानं एक खोटा जो नॅरेटिव्ह संपूर्ण महाराष्ट्रभर जो सेट करण्यात आला काँग्रेसकडून त्याला मतदार बळी पडले आणि विरोधात त्यांनी मतदान केलं. यासाठी देवेंद्रजी अजिबात जबाबदार नाही, उलट त्यांनी तर खूप मेहनत घेतली. महाराष्ट्राला एक अत्यंत हुशार नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींच्या रूपानं मिळालं आहे. एक विजन असलेलं, दूरदृष्टी असलेलं आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू शकेल असं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी आहेत आणि त्यामुळे देवेंद्रजी हा जो एवढा मोठा लॉस महाराष्ट्रात झाला याचा ते जरी सांगत असले की मी जबाबदारी स्वीकारतो तरी ते कुठेही जबाबदार नाही. हा एक खोटा नेरेटिव्ह जो सेट करण्यात आला काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून त्याला मतदार बळी पडले आणि त्याच्यामुळे विरोधात जे झालेलं मतदान आहे हे कुठेतरी काढण्यात आम्ही सर्वच जण, महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही उमेदवार म्हणून असू, आम्ही काढण्यामध्ये कमी पडलो असं मला वाटतं. जळगावमधील चोपड्यात काँग्रेसच्या वतीनं फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेल्या 13 जागा व देशपातळीवर मिळालेल्या 99 जागा निवडून आल्या. याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून पेढे भरवत जल्लोष करण्यात आला आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. आज आम्ही चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देशात आणि मुख्यतः राज्यात आज महाविकास आघाडीच्या ज्या प्रचंड अशा ज्या 31 जागा या ठिकाणी आल्यात, तसेच काँग्रेस पक्षाच्या या 14 जागा या ठिकाणी महाराष्ट्रात निवडून आल्यात. यामुळे काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे व संपूर्ण घटक पक्षांचे तसेच आमच्या पक्षाचे नेते आदरणीय खरगे साहेब, राहुलजी गांधी साहेब, प्रियंकाजी गांधी साहेब, सोनियाजी गांधी साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब तसेच सगळेच तमाम या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे नेत्यांनी या ठिकाणी प्रचंड अशी मेहनत घेतली आणि महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा
सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज निवडणुकीतून लोकांसमोर जनतेसमोर आला, ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या सगळ्या खासदारांच्या बाबतीत, तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या सगळ्या खासदारांच्या बाबतीत या ठिकाणी त्यांचा आनंदोत्सव साजरा या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आणि फटाके फोडून, पेढे वाटून आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडी आणि संपूर्ण घटक पक्षांचे या ठिकाणी आम्ही अभिनंदन केलं आहे. तसेच आज पवित्र अशा स्वराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी आम्ही माल्यार्पण करून या ठिकाणी स्वराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी आम्ही आज पार पाडलेला आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून आम्ही एक ताकद आणि आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वात या जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षात या ठिकाणी अजून बळकटी येईल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. खोटी अफवा पसरवल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस पूर्ण होत नाही अशी टीका राजू वाघमारे यांनी केली आहे. केंद्रातील मंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. खोट्या अफवा पसरवल्याशिवाय राऊतांचा दिवस पूर्ण होत नाही. कीर्तिकरांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांवर आरोप करणं चुकीचे आहे. निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठेही हस्तक्षेप केलेला नाही. संजय राऊतांच्या आरोपाचे उत्तर जनतेने दिले आहे. रवींद्र वायकर निवडून आले आहेत असंही ते यावेळी म्हणाले. आरोप आणि खोट्या अफवा पसरवल्याशिवाय राऊतांचा दिवस हा पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे कीर्तिकरांबद्दल असे आरोप मुख्यमंत्र्यांवर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. कारण अशा प्रकारे निवडणुकीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी कुठेही हस्तक्षेप केलेला नाही आणि त्याबद्दल स्पष्टीकरण देणं पण चुकीचं आहे. एवढा हा अगदी फडतूस आणि अफवा पसरवणारा आरोप आहे. त्याच्यामुळे संजय राऊतांचं या आरोपाचं उत्तर हे जनतेने दिलेलं आहे. रवींद्र वायकर आमचे खासदार निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे आता हार पचवता येत नाही आहे मुंबईतली आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप त्यांनी केलेले आहेत. दुष्काळी भागाची पाहणी करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्याचबरोबर कॅबिनेट बैठकीत दुष्काळात संदर्भात चारा पाणी या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व विभागाचे सचिव, अधिकारी, जिल्हाधिकारी त्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व विभागाच्या मंत्र्यांनी दुष्काळ विभागाची पाहणी करावी याच्या सूचना केल्या आहेत. त्या भागात जाऊन तिकडे बैठका घ्याव्या अशा मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत असंही माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्याचबरोबर निलेश राणेंवर बोलताना ते म्हणाले की ते काही बोलले याबद्दल आम्हाला माहीत नाही. पदवीधर व शिक्षक मतदारसंघ याबद्दल विचारले असता त्यांनी उत्तर दिले की या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षाकडून फॉर्म भरले गेले आहेत. तीनही पक्षाचे नेते याबद्दल चर्चा करून निर्णय घेतील असेही ते यावेळी म्हणाले. त्या कॅबिनेटमध्ये दुष्काळासंदर्भामध्ये विशेष करून चारा पाणी या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व या विभागाचे सचिव आहेत, अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागाची पाहणी करावी, त्या ठिकाणी जाऊन बैठका घ्याव्यात असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत. तर निवडणुका पार पडल्यानंतर जेव्हा मतांची बेरीज केली, निलेश राणेंनी दावा केला की रत्नागिरी मध्ये आम्हाला लीड मिळालं, काम नीट झालं नाही भाजपाकडनं, ही जागेवरती आता आमचाच दावा आहे. नाही, मला त्या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. परिषदेचं काय करणार? एकत्र सगळ्यांनी फॉर्म भरले, प्रत्येक याच्यावरती युतीतल्याच उमेदवारांनी एकमेकांसमोर फॉर्म भरलेले आहेत. नाही, आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सगळ्याच पक्षाकडून फॉर्म भरले गेलेले आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये आमचे तिन्ही नेते त्या ठिकाणी बसतील आणि एक मार्ग त्यातून त्या ठिकाणी निश्चित काढतील. पण आमचा प्रयत्न आहे की आम्ही समोरासमोर एकमेकांच्या लढणार नाही, असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की मंत्रिमंडळातून सरकारमधून मुक्त करावा. मला वाटतं तो विषय आता कालच संपलेला आहे. आम्ही क्लिअर केलं आहे, आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की देवेंद्रजी त्या ठिकाणी मंत्री म्हणूनही राहतील, उपमुख्यमंत्री म्हणूनही राहतील आणि संघटनेमध्ये सुद्धा ते काम बघतील. ठीक आहे, थँक्यू. निवडणुकीमध्ये धमकीवर निकाल दिले जात नाही असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की लोकसभेत जे काही आरोप प्रत्यारोप होते त्यावर आता आम्ही पडदा टाकला आहे. ज्या काही तक्रारी कार्यकर्ते मंत्री करत असतील त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे मांडाव्यात. 8 तारखेला महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. कोणत्याही पक्षाच्या झालेल्या चुका असतील त्यावर योग्य त्या कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यावर प्रसारमाध्यमांसमोर याबाबत चर्चा न करण्याचे आम्हाला आदेश दिले आहेत.
निवडणुकीमध्ये धमकीवर निकाल दिले जात नाही. निवडणूक आयोग रिक्तीकरांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील याचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही एक संबंध येत नाही. विधानसभेला महायुतीमध्ये सर्व एकत्र लढू, आमच्यात कोणताही वाद झालेला नाही, असंही स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं आहे. मिळालं नाही त्या जागेवरती विधानसभेला आमचा दावा असणार आहे. व्याजासकट विधान परिषदेत आम्ही वसूल करू असं म्हणतो. लोकसभेमध्ये अनेक मतदारसंघामध्ये कधी राष्ट्रवादीने, कधी भाजपने, कधी शिवसेनेने असे काही जे काही आरोप प्रत्यारोप होते, आता त्या आरोप प्रत्यारोपावर आम्ही सर्वांनी पडदा टाकलेला आहे. ज्या काही तक्रारी कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याचे किंवा उमेदवाराच्या असतील त्यांनी त्यांच्या नेत्यांकडेच मांडाव्यात. आणि या संदर्भामध्ये 8 तारखेला जे NDAचं सरकार स्थापन होणार आहे त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची एक बैठक होऊन झालेल्या ज्या चुका आहेत तर कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर योग्य तो समज किंवा योग्य तो कारवाईचा जो काही संकेत या नेत्यांनी दिलेले आहेत. म्हणून आता प्रसार माध्यमामागे किंवा सर्वांसमोर या गोष्टीची चर्चा करू नये असे आम्हाला स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला ना धमकी देता येते. निवडणुकीच्या याच्याने प्रक्रिया होत असते, त्यामध्ये धमकीवर निकाल दिले जात नसतात. कीर्तिकारासंदर्भामध्ये ते स्वतःच राष्ट्रपतीकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्यात इलेक्शन कमिशनर त्यावर योग्य तो निर्णय घेईल याचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा काहीही संबंध नाही. कीर्तिकरांचा विषय निघालेला आहे. कीर्तिकरांवरती कारवाई होणार होती कारण की कीर्तिकरांनी असं समजलं होतं का सपोर्ट केला आहे आपल्या मुलाला आणि आपल्या पक्षाला सपोर्ट केला नाही असं समोर येते. आता हे सर्व 8 तारखेनंतर यावर चर्चा होईल. विधान परिषदेमध्ये सर्व तुम्ही आमने सामने आलेले आहेत. महायुतीमध्ये महायुतीमध्ये फॉर्म भरले, मोठा विसंवाद आहे महायुतीमध्ये. कसे लढणार, एकत्रच लढणार आहेत की प्रत्येक जण वेगवेगळी फूल मांडणार? महायुतीमध्ये आम्ही विधानसभेला सर्व एकत्रितपणे लढू. आमच्यामध्ये कोणताही वादविवाद नाहीये. फक्त आमच्या जे काही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये किंवा ज्या सर्वेच्या रिपोर्टमुळे जो गोंधळ उडाला त्यामुळे ज्यांचा फायदा झाला ते आज आनंदात आहेत. परंतु पुढच्या वेळेला अशा चुका आमच्या हातून होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. अजित पवारांना केंद्रात मंत्रिपद हवं. नाही, याच्यावर निर्णय NDAचे वरिष्ठ नेते मंडळी घेतील आणि तो निर्णय दिल्लीत घेतला जाईल. त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणं चांगलं ठरणार. सर, आपण जर बघितलं तर अशी माहिती येते की NDA म्हणजे भाजपाच्या काही नेत्यांनी, केंद्रातील भाजपाच्या एका नेत्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असल्याची माहिती मिळते. तुम्हाला काय वाटतं NDA मध्ये उद्धव ठाकरेंना घेतलं जाईल का? सध्याला अफवाचा बाजार गरम आहे. कोण कुठं जाणार आहे, कोण कुठं फुटणार आहे, या सर्व चर्चेला काहीही अर्थ नाहीये. 8 तारखेला मोदी साहेब हे पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यानंतरच्या ज्या काही घटना होतील त्याच्यावर कदाचित आपल्याला विचार करता येईल. परंतु अशा कोणत्याही अफवावर आता आम्हालाच असं वाटतं की कोणी विश्वास ठेवू नये हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो. अनेक ठिकाणी मदत झाली नाही, अनेक ठिकाणी मदत झाली नाही, अशी ठिकाणी मदत झाली नाही. यांचा आढावा घेतला जाईल का आणि कारवाई केली जाईल का? निश्चितच आढावा घेतला जाईल आणि ज्यांनी काम केलं नाही त्या पदाधिकारी असेल का नेता असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली. श्रीकांत शिंदे नवे गटनेते असतील का लोकसभेमध्ये आपल्या पक्षाचे? नाही, हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आहेत. आज ते दिल्लीला जात आहेत. उद्या पक्ष कार्यालयात या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित केलेली आहे. बैठकीमध्ये सर्व खासदार उपस्थित राहतील आणि ते सर्वांमध्ये एखादा जो ठराव घेतील त्या नावाला मान्यता देण्यात येईल. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. अपसेंट होतं सकाळी.